स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आणि आजचा जो जर्नी असणार आहे नागपूर ते इंदोर। नागपूर बस स्टँडला आपण बघू शकताय नागपूर बस स्टँड। इथे आपली गाडी लागलेली आहे नागपूर बस स्टँडला। 5 मिनिटं टाइम आहे आता गाडी हलायला। गाडीचा काय रूट आहे आणि गाडी कोणत्या मार्गाने जाणार आहे तर गाडी बघू शकताय नागपूर, अमरावती, परतवाडा, हरिसाल, धारणी, बरानपूर आणि फायनल इंदोर। नागपूर विभागाची गाडी आणि गणेशपेठ आगार। आणि गाडी नंबर बघू शकता MH40 CM 6288। ह्या गाडीनं आपण प्रवास करणार आहे इंदोरपर्यंत। तर 600 किलोमीटरचा पल्ला आहे ह्या गाडीचा लॉंग रूटमध्ये। जबरदस्त रूट आहे। आता आपल्यासमोर बघू शकताय कोणती गाडी टाकलेली आहे या रोडवर। मस्तपैकी लालपरी BS6 बस जबरदस्त आहे, नवीन मधले बघू शकता अशा प्रकारे नागपूर इंदोर। तर बघू शकता प्रवासाला सुरुवात झाली, पण आंतरराज्य प्रवास आहे या गाडीचा। खूप लांब पल्ल्याची बस आहे ही गाडी। रिझर्वेशन नाही आहे। नागपूरवरून अमरावती 150 किलोमीटरचा समथिंग प्रवास आहे। इथून आता आपला फर्स्ट स्टॉप जो होणार आहे तो अमरावतीला होणार आहे। आता काही सुरुवातीला एवढी भरली नाही गाडी, तर बऱ्यापैकी आहे। आता बघू या गाडी कुठं खोली होती या रोडवर। इथून पुढे आता जर्नीला कंटिन्यू करूया मस्तपैकी। आता
तर नागपूरवरून 150 किलोमीटर अंतर काढत आपण पोहोचलेलो आहे अमरावती बस स्टँडला. बघू शकताय अमरावती बस स्टँडला बरोबर आत्ताचे 8 वाजलेले. 8 वाजता गाडी पोहोचली अमरावती बस स्टँडला. इथून जाणार ते परतवाडाला जाणार. परतवाडा इथून 48-50 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. इथं आपली गाडी उभी आहे बघू शकताय. इथं जबरदस्त गर्दी झालेली आहे. ह्या रूटवर आपण 3 बस स्टँड कव्हर केलेले आहेत. नागपूर ते अमरावती म्हणजे 3 जिल्ह्यातून गाडी आलेली आहे आता आपली. नागपूर, वर्धा आणि आता अमरावती. अमरावतीचा एक रूट केला होता आपण ह्याच्या आधी स्लीपर बसने. अमरावती सोलापूर, सोलापूर अमरावती असा नाईट शेड्यूल केला होता आपण. आणि ते बस स्टँडला जबरदस्त अशी गर्दी बघू शकताय. गर्दी खतरनाक आहे. आता इथे बऱ्यापैकी गर्दी आपली गाडी इकडे फुल झालेली आहे. आणि वातावरण बघू शकता एकदम जबरदस्त असं वातावरण आहे. ढगाळ वातावरण आहे. जेवढे बस स्टँड या रूटवर आहेत ते सगळे बस स्टँड आपण या रूटच्या माध्यमातून कव्हर करूया. आता जाऊया परतवाडा. 48 किलोमीटर अंतर गाठूया आता आणि पोहोचूया परतवाडाला. इकडे आपली गाडी थांबली आहे. इथं क्रूज चेंज होणार आहे आपले. 9:45 आपली गाडी पोहोचलेली आहे परतवाडा बस स्टँड. ते येते अमरावती विभागामध्ये. बघू शकता परतवाडा बस स्टँड. आणि आपली गाडी लागणार आहे फलाट क्रमांक 12ला. क्रूज चेंज होणार आहे. नागपूरवाले आता परतवाडा आणि परतवाडाचे जे क्रू आहेत ते गाडी घेऊन जाणार आता इंदोर पर्यंत. धारणी तालुक्यातील डोंगराळ भाग म्हणजे चिखलदरा. आता गाडी जाणार चिखलदरा, श्यामाडो आणि धारणी. परतवाडा ते धारणी जे अंतर आहे जवळजवळ 100 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकीट दर राहिलं सांगायचं तर नागपूर ते इंदोर जे तिकीट दर आहे 790 रुपये तिकीट आहे. ऑर्डिनरी बस आहे. आणि विषय म्हणजे गाडी तर डिझेल भरण्यासाठी थांबते. ज्यावेळेस क्रू चेंज होतात त्यावेळेस सगळी पाहणी केली जाते इकडे परतवाडा डेपोमध्ये. म्हणजे जसं की डिझेल चेकिंग आला, टायर चेकिंग आले आणि त्यानंतर गाडी पुढच्या रूटसाठी रवाना केली जाते इथून. नागपूर इंदोर आता गाडी लागली बघू शकताय. फलाट क्रमांक 12. फलाट क्रमांक 12 वरून ज्या जाणाऱ्या बसेस आहेत तुम्ही बघू शकताय. धारणी, बरानपूर, भोकरबर्डी, तुकाई थर्ड, खांडवा मध्य प्रदेश, इंदोर मध्य प्रदेश. हे सगळं फलाट क्रमांक 12 वरून जाणाऱ्या गाड्या लागल्या. बोर्डावर बघू शकता आपले जे रोड झालेले आहेत ते आता परतवाडावरून आता गाडी जाणार हरिसाल, धारणी, बरानपूर आणि लास्ट जो राहिलेला आहे इंदोर. अजून पण बस मध्ये तुफान गर्दी. सगळ्यात मजेचा सीन दाखवतो तुम्हाला. काय विषय बघू शकता इकडे. इथे काय लिहिलेले हे लिहिलं पाहिजे प्रत्येक गाडीत. नाहीतर काय गाडी घाण करते. जे खातात त्यांना काय नाही वाटत तिथं बसून गाडी चालवाय. पण जे खात नाहीत त्यांना त्रास होतो गाडी चालवताना.
बंद है उसको दबाओ डिग्री का आगे जाओ बैठ जाओ बेटा आगे जाओ बेटा दो नहीं कर रही हो बैटरी नहीं ऐसी जो डायरेक्ट चल एकदम आप मैं तो खड़े कर देता हूँ पूरा रोड बनाया पूरा लगाया अपनी मशीन को बोलेगा भी तो रुके मत और ऐसी कराउंड में एंड ऐसी गलती बहुत बड़ी हो जाती है ऐसा या तो रॉन्ग साइड नींद में गया नहीं चलेगी जाए तो रॉन्ग साइड है
विषय असा झाला की आंदोलनामुळे आपली बस धरणीच्या पुढे जात नाही. आपला जो प्रवास आहे तो नागपूर ते धरणी असा झालेला आहे आणि बघू शकता सगळे प्रवासी इथे उतरवले गेलेले आहेत. इकडे आपली गाडी परतवाडा. ही जर्नी जी थांबवण्यात आली त्याला कारण पण आहे की ड्रायव्हर लोकांचं आंदोलन आहे. ते तुम्हाला माहितीच असेल, नवीन कायदा लागू झालेला आहे त्याच्यामुळे आंदोलन चाललेलं आहे. बघू शकता सगळ्या गाड्या इकडे डेपोला लावलेल्या आहेत. काय काय रे वापस निघालेले आहेत. 1:30 वाजलेले आहेत आणि आपली जर्नी, मला फुल जर्नी पाहिजे होता, एवढ्या लांब यायचं आणि ही जर्नी थोड्यासाठी जाऊ द्या. मेळघाट तरी कंप्लीट झाला म्हणायच्या. जर्नी कॅन्सल झाल्यामुळे जास्त काही बोलायच्या मूडमध्ये नाहीये. तर एवढा भारी आणि चांगली सुरुवात केली होती आपण, बघितलं असेल काय विषय झाला. चला मित्रांनो, इथेच आपला जर्नी एंड करूया. आणि प्रवासाचा असे सीन माझ्यासोबत बरेच झालेले आहेत. ते आत्तापर्यंत त्याचे व्हिडिओ टाकले नाहीत. माझ्याकडे अजून 3-4 व्हिडिओ आहेत. असाच एक सीन झाला होता मुंबई पुष्कर धुळे सोलापूर. आता आपल्यासमोर ही गाडी. बरेच सीन झाले माझे, अर्धे व्हिडिओ अजून कम्प्युटरमध्ये पडून यायच्या. खूप एक्सायटेड होतं या जर्नी निमित्त. इंदोर बोर्ड पण काढला. आता बघू शकता इकडे सगळे प्रवासी खाली झालेत आणि हे जे प्रवासी बसलेले आहेत का, तर ही जी बस आहे आता रिटर्न निघणार. ह्याच बसनं आपल्याला रिटर्न प्रवास करावा लागणार आहे परतवाडा. परत ती जोपर्यंत आपला इंदोर हा प्रवास होत नाही तोपर्यंत हा प्रवास करूया कुठल्या तरी मार्गे, युनिक मार्ग पकडूया आता. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, नागपूर ते धारणी असा आपण प्रवास केलेला आहे. तर असा विषय, तो रोड थोडासा फेल गेला. आता जो व्हिडिओ टाकलाय तो जानेवारी महिन्यातला आहे आणि मी आता जो शूट करतोय तो फेब्रुवारी महिन्यातला आहे. बसल्या म्हणलं तेवढाच एक पेंडिंग व्हिडिओ तो एडिट करून टाकावा, असा विषय झाला. मला एक सांगायला आवडेल की आपली जी ट्रिप चालली आहे अयोध्या यात्रा दर्शनसाठी, जी बस चालली आहे आपली, ती 10 तारखेला चाललेली आहे आणि त्याचं बुकिंग आपण ऑलरेडी केलेलं आहे. धुळे ते अयोध्येची सिरीज आपण बनवणार आहे. तर कशा पद्धतीने त्या गाडीचा प्रवास होणार आहे ते संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखवणार आहे. आणि प्रवाशांची एकदम अशी प्रचंड प्रतिसाद आहे. धुळे अयोध्या रूटवर 10 तारखेची जी बस आहे ती ऑलरेडी फुल झालेली आहे आणि धुळे आकारानं परत एकदा बस टाकलेली आहे. 18 तारखेला परत रिटर्न, 18 तारखेला धुळे ते अयोध्या तोच रूट. पहिली अशी बस आहे ती धुळेहून अयोध्याला चालली बस आणि त्यामुळे आपला हा व्लॉग नक्कीच होणार. चला मंडळी, आपण लवकरच भेटूया पुढच्या सिरीज मध्ये धुळे ते अयोध्या. मी तर खूप एक्सायटेड आहे या रूटसाठी. एकदम जबरदस्त असा रूट आहे. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.